चर्चा झाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांची चर्चा झाली, 3 तास चर्चा झाली. परत दिल्लीमध्ये आपली टीम JP नड्डा यांना भेटली, त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्याच्यामधून पर्याय किंवा त्यातून उत्तर काहीच मिळालेलं नाहीये, फक्त टाइमपास केला जातो असा अभिजित दिपके थेट यांचा आरोप आहे. एक्झॅक्टली. सी कसं आहे की आता तुम्ही बघाल की काल जेव्हा पार्लमेंटमध्ये पहिले मुद्दा काढलेला होता तेव्हा ते लोकांनी डायरेक्ट पार्लमेंट सेशन एडजॉर्न केलेलं. मग तेच आहे, हे लोक सिरियस घेत नाहीये. तर जोपर्यंत ते लोक सिरियसली नाही घेणार आम्हाला, आम्ही तोपर्यंत प्रोटेस्ट करणार आहे. येस, तिकडून पण तुम्ही बघू शकतो. आता आपण पोलीस आलेले आहेत, पोलीस देखील या विद्यार्थ्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करतात. नेमका हा सगळा रस्ता जो आहे तो विद्यार्थ्यांनी भरलेला आहे. विद्यार्थ्यांकडून सातत्याने घोषणाबाजी सुरू आहे, सरकारच्या विरोधात नारेबाजी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आणि इकडे पोलीस कुठेतरी त्या विद्यार्थ्यांचा समजूत घालण्याचा प्रयत्न करतात. रस्ता मोकळा करण्यासाठी काहीतरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरीही विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यासाठी दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यासाठी मुंबईत हे आंदोलन सुरू आहे. आणि मुंबईत देखील तेवढ्याच प्रखरतेने, मुंबईत देखील तेवढ्याच तीव्रतेने हे सर्व विद्यार्थी जमलेत आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. नेमकं आता विद्यार्थ्यांना आता आपण पाहू शकतो की पोलीस आलेले आणि पोलीस या सर्व विद्यार्थ्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करतात. आता नेमकं विद्यार्थी या सगळ्यानंतर काय भूमिका घेतात हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. कॅमेरामन प्रतीक सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.